पूजा प्रणाम, पुणे ते जपान सायकल टूर. तर या मुलाखतीचा हा भाग 5वा आहे. मी पुन्हा एकदा स्वागत करते अनिरुद्ध फडके, नंदन खारकर आणि राहुल देशपांडे. टेक्निकल एररमुळे आता तो आपल्या बरोबर नाही आता, पण तो या मुलाखतीत जॉईन होईल लवकरच अशी आशा करूया. आणि आपण या भागाला सुरुवात करूया. जपानमध्ये तुम्ही पोहोचलेला आहात आणि आपण मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा पोहोचलेलो आहोत. अगदी पहिले 2 दिवस 2 रात्री खूप खडतर गेल्या. म्हणजे ज्या वेळेची तुम्ही सगळ्यांनी खूप छान आशा बाळगून ठेवली होती किंवा उत्सुकता होती गेले 8 महिने किंवा 6-7 महिने, ती वेळ तर आली. मात्र स्वागत अशा प्रकारे होईल किंवा इतकी खडतर रात्र आपल्याला तिथे काढावी लागेल असा विचारही केला नव्हता, पण ते झालं. निभावायला सुद्धा तिथे अनेक लोक तुम्हाला मदतीला आली. आता हा पुढचा टोकियो पर्यंतचा प्रवास, म्हणजे एकूण तुम्ही जपानमध्ये प्रवेश केल्यानंतर टोकियो पर्यंतचा प्रवास, मग त्यामध्ये तुम्ही काय काय तुमचा अजेंडा काय होता आणि तुम्ही काय काय गोष्टी फॉलो केल्यात, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. टोकियो मधनं आम्ही परत कागोशिमाला आलो. आणि आमची जी आयटेनरी आम्ही ठरवलेली होती, परत टोकियो मधनं आम्हाला विमानानेच यावं लागलं कागोशिमाला. पण आम्ही आलो, म्हणजे समहाऊ जो काही आमच्याकडे जे काही अवेलेबल पैसे होते त्या ह्याच्यातनं आम्हाला मॅनेज करून आम्ही तो उद्योग केला आणि परत कागोशिमाला आलो. आणि आमचं ड्रीम जपान, म्हणजे आम्ही पोचलेलो जरी होतो जपानमध्ये तरी सुद्धा सायकलवरनं जपान पाहण्याचं उद्दिष्ट जे होतं ते आता सुरू होणार होतं. त्यामुळे आम्ही कागोशिमावरनं सुरू केलो. जपानमध्ये मेन जी काही 4 बेट होती, क्युशू, होन्शू, होकायडो आणि होनोलुलु, त्यातलं आम्ही क्युशू बेटावरती होन्शू बेटावरती पहिल्यांदा आलो होतो. कागोशिमा हे होन्शू बेटावरती आहे आणि तिथनं आम्ही सुरू केलं. त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2 जगप्रसिद्ध शहरं, जगप्रसिद्ध म्हणायचं त्याला, पण नागासिका आणि हिरोशिमा, ह्या दोन शहरांना भेटी दिल्या. तिथली मेमोरियल म्युझियम्स आणि तिथले जे काही अवशेष आहेत ते बघितले. जपानी लोकांचं एक कौतुक करावं असं वाटतंय की हिरोशिमावरती जिथे ज्या स्पॉटला जो काही बॉम्बस्फोट झाला, तिथला जी काही इमारत होती ती त्यांनी त्यावेळेला पर्यंत, म्हणजे आता माहित नाही मला नवीन याच्यामध्ये काय केलंय का, पण 1984 पर्यंत तरी ती इमारत तशीच त्यांनी प्रिझर्व्ह करून ठेवली होती ऍज अ पीस मेमोरियल म्हणून, आणि वॉर मेमोरियल म्हणून. आणि हजारो लोक तिथे भेटी द्यायला यायचे आणि तिथे त्यांनी एक म्युझियम पण केलेलं आहे, ज्या म्युझियम मध्ये अणुस्फोटाच्या सगळ्या तस्विरी किंवा म्हणजे पुतळे, म्हणजे त्यांनी नंतर पुतळे केले असतील ते, पण ते पुतळे सगळे असे त्यांनी तिथे ठेवलेले आहेत की ज्या योगे जगाला कळेल की ते बॉम्बस्फोट कसे झाले आणि त्यांनी जपानी माणसांवरती काय आपण म्हणतो ना काय प्रसंग गुजारला होता, हे सगळं त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि हे 2 म्हणजे खरंच म्हणजे अगोदर दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने कितीही काही जरी केलेलं असलं तरी अणुस्फोटाचा जो काही एक हे ठेवलेलं तिथे जे होतं, दॅट वॉज डिझास्टर्स. म्हणजे ते बघू नये आणि किंवा ते असं ऐकूही नये असं ते आहे. पण म्हणजे आमच्या आयटनरीमध्ये होतं, आम्ही बघितलं पण ते, आणि तसं आम्ही पुढे जात गेलो. जाता जाता आम्हाला जपानी भाषा किंवा जपानचे रस्ते, तिथली स्वच्छता, या सगळ्या गोष्टी इतक्या मनाला भावत होत्या की आता आपण म्हणतो स्वच्छ भारत वगैरे वगैरे, हे जपानमध्ये 83 साली ऑलरेडी अंगीकारलेलं होतं की त्यांनी, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जी काही फिनिक्स भरारी घेतली त्याचं ते आफो दे हाल आम्ही बघितलं ऍक्च्युली. नंदन, यू कॅन ऍड
ऑन द ग्रेटच. म्हणजे तो हिरोशिमा नागासाकी हे हा विषय म्हणजे चर्चा करण्याचा विषय नाही, फक्त जाऊन बघायचं आणि बस सुन्न होऊन यायचं. तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या गार्डन मध्ये जी जपानी लोक बसलेली आम्ही बघितली, ती प्रत्यक्ष युद्ध अनुभवलेली, प्रत्यक्ष तो बॉम्बस्फोट लांबून बघितलेली लोक तिथे येऊन, आणि अतिशय अशी विमनस अवस्थेमध्ये, खिन्न अवस्थेमध्ये कोणी कोणाचे नातेवाईक गमा. आणि फार जुनी गोष्ट नाही, 1945 सालची घटना, आणि 1984 ला गेलेलो. म्हणजे काय असेल ते 40-45 वर्षाचा स्पॅन गेलाय. त्यामुळे ती पिढी अजून तिथे होती, त्याच वेळेला आम्ही ते गेलोय बघायला. त्यामुळे ज्या पिढीने दुसरं महायुद्ध बघितलंय ती पिढी तिथे त्यावेळेला, आज परिस्थिती बदलली असेल कदाचित, पण त्या लोकांना आम्ही भेटून आलो. ती लोक कोणाची बोलण्याच्या मनस्थितीत नसतात, नाहीत. अदरवाईज नॉर्मल तुम्ही जपानी माणूस बघितला तर तो अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मस्त, अगदी हॅपी गो लकी माणूस असतो. पण त्या हिरोशिमा नागासाकीच्या त्या वॉर मेमोरियल किंवा पीस मेमोरियल म्युझियमचा तो जो एरिया आहे, जो जपानी गव्हर्नमेंटने प्रिझर्व्ह केलाय, त्या बागा आहेत, मोठे बगीचे आहेत. त्या बगीच्यात येऊन बसणारी म्हातारी लोक ती कोणाशी बोलत नाहीत, सुन्न खिन्न अशी अतिशय गंभीर अवस्थेत ती तिथे येऊन बसलेली असतात, काही कोणाशी बोलत नाहीत. म्हणजे ते जाणवतं आपल्याला, त्याची भयानता, भीषणता जाणवते की यांनी काय बघितलं. मग इनफॅक्ट हे जाऊ दे, आम्ही हिरोशिमाला जायच्या आधी किंवा आसपास एका बुद्ध मंदिरात रात्री मुक्काम केला होता. त्याला तिथे ओतेरा असा शब्द आहे, ओतेरा म्हणजे मंदिर. तर त्या ओतेरामध्ये आम्ही राहिलो होतो. तर त्या ओतेराचा जो कोणी प्रमुख होता, तर तो खूप, म्हणजे त्याला थोडंफार इंग्लिश पण येत होतं, आणि त्याला थोडा इतिहासाची त्याला जरा आवड होती. त्याने बऱ्याच जुन्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर तो माणूस आम्हाला सांगत होता की तो हिरोशिमापासून कित्येक किलोमीटर त्याला लांब होता ज्यावेळेला बॉम्ब पडला. पण तो सांगत होता की मी ते प्रत्यक्ष बॉम्ब पडताना ते जो आगडोम उसळला, तिचे काही ती प्रकाश जो काही प्रचंड मोठ्या प्रमाणात बॉम्बचा जो स्फोट झाला, त्याचा जो हे पसरला प्रकाश, तो मी लांबून बघितलाय माझ्या डोळ्याने. असं ते मला आठवतंय, तो असं दाखवलं की मी ते बघितलंय, मला आठवतंय की मी बघितलंय. ते बघितलेले लोक सुद्धा तिथे आहेत. शेकडो मैल आसपासचा परिसर जळून खाक झाला. जपान बद्दल आहेच. म्हणजे हिरोशिमा नागासाकी या एका प्रसंगानंतर जपान एक देश म्हणून तसा प्रगतीच्या पथावर लागला, आणि त्यांनी खूप कमी वर्षामध्ये भरपूर प्रगती करून दाखवली. आज जपान सगळ्यात प्रगत देश जो मानला जातो ना, तो या कारणामुळे की एक अशी अवस्था किंवा अशी घटना त्यांच्यावर ओढवली, पण त्यातनं शिकून त्यांनी जी उंच भरारी घेतलेली आहे, किंवा आपण फिनिक्स पक्षासारखी किंवा गरुड भरारी जे म्हणतो ना, तशी या देशाने. जपान शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे, जपान स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे, जपान तिथल्या माणुसकीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर हे सुद्धा असे छोटे मोठे अनुभव कसे याद आहे तुम्हाला? म्हणजे तसं तू जपानची बरीच वैशिष्ट्य सांगितलीस. एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जपान स्वतःच्या देशप्रेमाबद्दल ओळखला जातो. तिथल्या लोकांना अफाट देशप्रेम आहे, अफाट देशप्रेम. स्वतःच्या देशाबद्दल काहीही थोडं सुद्धा त्यांना चुकीचं झालेलं त्यांना चालत नाही, अजिबात चालत नाही. प्रचंड देशप्रेमी, देशाभिमानी लोक आहेत. याचा काही अनुभव आला तुम्हाला? अनुभव खूप आले, आणि त्यांच्याकडे तेच शिकलो आम्ही की अरे काय ठीक आहे, काही असेल कसंही असेल, त्यांचा इतिहास वेगळा, आपला इतिहास वेगळा, पण त्यांच्याकडनं प्रचंड देशाभिमान शिकण्यासारखं. हो, कुठलाही जपानी माणूस भेटल्यानंतर जपान या देशाची प्रतिमा आमच्याकडनं वाईट होणार नाही हे जपत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. मी मगाशी तुला म्हणलं की एखादा पत्ता शोधायचा असेल तर तो असं सहजासहजी सांगणार नाही आपल्याला की इकडनं जा तिकडनं जा वगैरे, असं नाही सांगणार. तो तुम्हाला सोडायला येईल किंवा तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल, त्या डेस्टिनेशन पर्यंत सुद्धा कदाचित येऊ शकेल तो. पण आम्हाला तसं हे नाही झालं. पण ऍटलिस्ट तुम्ही योग्य मार्गावरती जाल, आणि म्हणजे तुम्ही असं सांगू नये की जपानमध्ये ना पत्ता सांगण्यामध्ये फार एकदम बेकार लोक आहेत, असं सांगू नये. एक अत्यंत काळजीपूर्वकपणे ते वागत असतात. फारच त्यांचं म्हणजे देशप्रेम, स्वच्छता या सगळ्या गोष्टी आहेतच,
त्यांना भावलेली शिस्तप्रियता आणि देशप्रेम फार अफलातून आहे सगळं. तो एक प्रसंग मला आठवतोय त्या तसं आपल्या देशाबद्दल कोणीही चुकीचं मत घेऊन जाऊ नये याकरता ते किती किती प्रयत्न करतात याची एक फार महत्वाची आठवण आहे माझ्याकडे. अगदी जपानचा शेवटचा दिवस म्हणजे अगदी आता अलीकडेच तो प्रसंग मी वाचला एका मासिकामध्ये तो प्रसंग लिहिलेला आहे. आता उद्या भारतात परत जायचं म्हणून आम्ही निघालो होतो. शेवटचा दिवस, जपान मधला शेवटचा दिवस. तर पुन्हा तेच म्हणजे टोकियो पासून इंटरनॅशनल एअरपोर्टचं अंतर जवळपास 100-125 किलोमीटर. त्यामुळे आम्ही एक दिवस आधीच निघालो. म्हटलं वाटेत कुठेतरी एक दिवस थांबावं लागेल आणि मग एअरपोर्ट म्हणून एक दिवस आधी निघालो. आणि वाटेत एका ठिकाणी असंच कुठेतरी म्हटलं देऊळ बघावं, ओतेरा बघावा आणि थांबावं. पण तो ओतेरा काही कुठे सापडला नाही. एक कराटे स्कूल दिसले, कराटे स्कूल. म्हणून त्या कराटे स्कूलमध्ये गेलो आणि त्याला ते सगळे आमचे प्रवासाचे सगळे टेस्टी म्हणून सगळे जपनीज लँग्वेज मध्ये सगळे पत्र वित्र दाखवली, मुक्कामाची परवानगी विचारली आणि ते आम्ही वाक्य सगळे शिकलो होतो ना, राहण्याची परवानगी कशी मागायची. ते आपलं एक टिपिकल वाक्य आमच्याकडे अजूनही मला ते पाठ आहे. ते विचारून त्यांनी म्हटलं त्यांनी राहायची व्यवस्था केली. पण झालं काय, एअरपोर्टच्या अगदी जवळ आलो होतो आम्ही. पुन्हा तोच की एअरपोर्टच्या जवळ आलेले असल्यामुळे पोलिसांचा तिथे वावर खूप त्या एरियामध्ये, एअरपोर्टच्या आसपासच्या एरियामध्ये. जसं आम्ही तिथे राहायला गेलो, आमच्या पाठोपाठ एक पोलिसांची गाडी आली आणि एका लेडी पोलीस ऑफिसरने आमची खूप चौकशी केली. कुठून आलात, कसे आलात, काय आलात आणि बरेच आडवे तिडवे प्रश्न विचारले, पासपोर्ट चेक केले आणि बराच त्रास दिला. म्हणजे अगदी मानसिक त्रासच दिला. म्हणजे आम्ही जे काही सांगतो त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही आमच्यावरती. आणि टोकियोमध्ये फोन करून चौकशी केली आमची, हे लोक असे आले, कोण आहेत, काय वगैरे सर. अर्थात जॅपनीज लँग्वेज मध्ये चाललो. कारण तो माणूस जॅपनीज, तो कराटे स्कूल मधला मास्तर, जो काय हेड तिथला तो होता, तो तिला सांगतोय सगळं समजावून की असं नाही तसं नाही, चांगले लोक आहेत, मी त्यांना काही ऐकायला तयार नाही. ती तिची मनमानी करत राहिली. बराच वेळ तिने आम्हाला त्रास दिला आणि सगळ्यात शेवटी मग तिने परवानगी दिली आणि ती गेली निघून. पासपोर्ट सगळे आमचे परत दिले, आम्ही ती गेली निघून. पण आम्ही त्या सगळ्या प्रसंगाने फार नाराज झालो. अख्ख्या जपानच्या एवढ्या 1.5-2 महिन्याच्या प्रवासामध्ये कधीही जपानी माणसाचा असा अनुभव, पोलीस असं का असं नका काय, शेवटी माणूस जपानीच ना, पण तसा कधी असा वाईट अनुभव आला नव्हता. हा पहिला प्रसंग असा वाईट आला किंवा काय माणसाने वागणूक दिली अशी आमच्यावरती संशय घेऊन आम्हाला वेळेवाकडे एकदम हे केलं. त्या गोष्टीचं शल्य त्या माणसाला, ह्या कराटे स्कूलच्या माणसाला इतकं वाटलं की त्यांनी फक्त राहायची व्यवस्था केली होती, बाकी काही व्यवस्था केली नव्हती. मग त्यांनी इतकं मनावर घेतलं, त्यांनी राहायची व्यवस्था केलीच केली. त्यांनी गाड्या सायकली पार्क करून घेतल्या, स्वतःच्या कारमध्ये आम्हाला टाकलं, शहरामध्ये नेलं, मोठी मेजवानी दिली, आमच्या अगदी सर्वरही केली, काय आम्हाला प्रेझेंट्स दिल्या, भरपूर बक्षीस दिली तुला हे, आणि काय अगदी रात्री घरी आल्यानंतर मग आईस्क्रीम, काय वाटतं विचार नको. इतकं भयंकर आम्हाला त्यांनी खुश केलं की तुम्ही तो प्रसंग विसरायला भाग पडला आम्हाला, की असं काही झालं नाही, असं ठीक आहे. इतकं आमच्यावर त्यांनी हे केलं. तो मी जाणवलं की आम्हाला की त्यांनी एवढं का करावं, तर हे अशी वाईट घटना घडली म्हणून. इतकं त्यांनी नंतर काळजी घेतली आणि ते सगळं सारवून घेतलं प्रकरण. अजून एक गोष्ट अशी आहे की पुणे आणि जपान ह्याच्यामध्ये साम्य जर पाहायचं झालं, म्हणजे जपान तुम्ही एक देश म्हणून निवडलात की तिथे जाण्यासाठी फारसे जण तेव्हा प्रयत्न करत नव्हते सायकल टूर वगैरे करण्याचा, म्हणून तुम्ही तो निवडलात. पण या दोन मध्ये साम्य असं की पुण्यात सुद्धा सगळ्यात जास्त सायकली चालवल्या जातात आणि जपानमध्ये सुद्धा. जपानमध्ये जसे पुण्यामध्ये खास सायकलसाठी ट्रॅक आहेत, तसे जपानमध्ये अजूनही आहेत आणि अजूनही लोक, म्हणजे अगदी कंपनीचा सीईओ सुद्धा तिथे इकॉनॉमिकली आणि एन्व्हायरमेंटल अशा दोन्ही दृष्टिकोनातनं सगळीच एनर्जी सेव्ह व्हावी म्हणून आजही अनेक जण सायकलवरनं ऑफिसला जाणारे जपानमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हे एक साम्य आहे. अशा वेळेला भारतातल्या पुण्या नावाच्या शहरातनं 6 जण आपल्या देशात आलेत सायकलवरनं, तर हे सगळ्यांसाठी स्वागतार्ह असेल तिकडे.
सगळ्या जपानीकरांसाठी असं आपण म्हणूया. कसं स्वागत होत होतं? प्रत्येक रस्त्यावर तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहत होते का लोक? खूप अगदी मोठ्या प्रमाणात वेलकम व्हायचं. आणि त्या जॅपनीज लँग्वेज मध्ये बोर्ड लिहिले होते सायकलवरती, आम्ही असं अगदी वेडे व्हायचे, अगदी इतके खुश व्हायचे. अगदी आम्हाला जिथे आम्ही थांबायचो गराळा घालायची लोक, आम्हाला खूप चौकशी करायची कसं काय. आणि ते अर्थात त्यांच्या जॅपनीज लँग्वेज मध्ये बोलायचे, आम्ही तोडक्या मोडक्या याच्यातून त्याला उत्तर द्यायचो. पुन्हा करा, जितेंद्र दे टोकियो मध्ये काय त्यांच्या अगदी. आणि असं पायाला हात लावून बघायचे, मांडीला असं हात लावून बघायचे, किती स्ट्रॉंग आहात तुम्ही वगैरे असं. खूप भयंकर कौतुक करायचं, अतिशय कौतुक करायचं. विश्वास ठेवण्याच्या पलीकडची गोष्ट होती सगळी. जेव्हा ते आमच्या म्हणजे एक वाक्य मी म्हणून दाखवतो, वाताशी ताचिवा इंदोजिन देस, म्हणजे आम्ही भारतीय आहोत. जितेंच्या दे कागोशिमा कारा टोकियो मध्ये हायरिमास, म्हणजे कागोशिमावरनं टोकियोवरती सायकलवरनं जात आहोत, असे आम्ही आमची इंट्रोडक्शन देऊन द्यायचो. हे वाक्य अजूनही स्मरत आहे. हो, अशी ती ठरलेली वाक्य होती आमची सगळी. राहायला मुक्कामाची व्यवस्था करायची तर कुठला तरी ओतेरा बघायचा, त्या ओतेऱ्यामध्ये जायचं देवळात, आणि त्या पुजाऱ्याला पहिलं गेलं की आपलं अथर्वशीर्ष म्हणायचं, आणि ते सगळं म्हणून झालं की मग आपला हात जोडून त्याला म्हणायचं किंवा तोमारू पोतेगा देखी मास्का सुपत सुनो असताना असं हाई देस, आज राहायची परवानगी मिळेल का आम्हाला, आजच्या दिवस राहतो, उद्या सकाळी आमच्या प्रवासाला पुढे जातो आम्ही. मग जपनीज एखादा भारतीय माणूस जपानी लँग्वेज मध्ये असं विचारतोय, रिक्वेस्ट करतोय, परवानगी 99% मिळायचीच. अगदी एखाद दोन प्रसंग असेल की जिथे नाही मिळाले परवानगी. पण सगळ्या रस्त्यावरती सुद्धा आम्हाला खूप चांगले अनुभव, जसं नंदूनी सांगितलं की लोक गोळा व्हायचे. आम्ही कारण साधारणपणे आमचा सकाळचा एक तासभर 1.5 तास सायकलिंग झालं की आम्ही थोड्या वेळाचे विश्रांती करता थांबायचो, आणि त्यावेळेला मग आमच्या भोवती लोक अशी गोळा होऊन चौकशी करायची, काय हे आहे. आणि आदरातिथ्य खूप झालं त्यांचं, काय म्हणजे प्रश्नच नाही. आणि सांगितलं की जपानी माणसाचं नाव कुठे हे होऊ नये याची कसोशीने प्रयत्न सगळ्यांचे असायचे. शेवटचा जो टप्पा होता जपानचा, राहुल मामा सुद्धा जॉईन झालाय पुन्हा एकदा, तर तुम्हाला तिघांनाही हा प्रश्न की शेवटचा जो टप्पा होता ना, तर टोकियो हे तुमचं शेवटचं डेस्टिनेशन होतं त्या संपूर्ण टूर मधला 1-1.5 महिन्याच्या पूर्ण कालावधीमध्ये. तिथे कसं स्वागत झालं की आता तुम्ही या देशामध्ये आलात, हा देश पाहिला, तिकडची अनेक जी प्रेक्षणीय स्थळं होती किंवा अनेक अशा जे टुरिस्ट प्लेसेस होत्या, त्या सगळ्यांना तुम्ही भेट दिलीत, आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आतापर्यंत तुम्ही जसे म्हणालात की पोटाला चिमटे काढत 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 जपानपर्यंत पोहोचलेलात, मात्र थोडी चैन सुद्धा झाली असेल. आता आपण या देशात पोहोचलो तर आता थोडस आपल्यासाठी जगूया म्हणून थोडी चैनही केली असेल. यानंतरचा जो समारंभ तिथल्या लोकांनी केला किंवा तिथल्या लोकांनी तुमचं जे कौतुक केलं आणि तुम्हाला त्यांच्या देशातनं पुन्हा एकदा भारतात पाठवण्यासाठी जो निरोप दिला, तो निरोप कशा पद्धतीचा होता आणि तो आठवतोय? 2 प्रसंग नक्की आठवतात. एक म्हणजे एक बाई होत्या ज्या आम्हाला वाटेत भेटल्या. आम्ही आता भारतात परत जाणार, तर आमच्या अंगावरचे ट्रॅकसूट किंवा जे काही कपडे होते ते त्या बाईंना वाटलं यांना आपल्याला काहीतरी प्रेझेंट द्यायचं, म्हणून ते आम्हाला एका स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये घेऊन गेल्या आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी नवे कोरे ट्रॅकसूट हे प्रेझेंट केले की तुम्ही जेव्हा जपानमधनं भारतामध्ये जाल त्यावेळेला तुम्ही हे नवीन ट्रॅकसूट घालून तिकडे जा आणि हे जपानी ट्रॅकसूट तुम्ही तिकडे हे करा. सो दिस वॉज अ गेस्चर शोन बाय दॅट लेडी. प्रचंड ती, म्हणजे मला तर त्या बाईचं नाव आठवत नाही, पण त्या बाईने आम्हाला खूपच हे गेस्चर दाखवलं की आमचे ट्रॅकसूट आम्हाला तिने प्रेझेंट दिले आणि ती दुकानात घेऊन गेली होती आणि तिने सांगितलं की तुम्हाला जो काही पाहिजे तो तुम्ही ट्रॅकसूट निवडा,
म्हणजे देअर वॉज नो रिस्ट्रिक्शन की हाच घ्या किंवा असंच करा, असं काही नव्हतं. तुम्हाला पाहिजे तो घ्या तुम्ही ट्रॅकसूट, असं तिने एक आम्हाला हे केलं होतं. दुसरा एक प्रसंग शेवटचा जपान सोडतानाचा आठवतो मला, जो नंदूला पण आठवेल कारण तो आमचा फोटोग्राफर होता. आम्ही नंदूनी शेवटचा जो प्रसंग सांगितला त्याच्यामध्ये आम्ही राहिलो होतो त्या कराटे स्कूलमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो आणि थोडं एक काय 10-1 किलोमीटर गेलो असू आम्ही कदाचित, मागणं तो माणूस परत आला त्याच्या कारमधनं, आणि आमची कॅमेऱ्याची बॅग त्याच्याकडे विसरली होती. तो आम्हाला ती पोचवण्याकरता स्वतःची गाडी काढून त्यांनी आम्हाला 10 किलोमीटर आमचा पाठलाग केला आणि त्यांनी ती बॅग आम्हाला आणून दिली की तुमचा अमूल्य ठेवा ह्याच्यामध्ये आहे, तो तुम्ही इथे विसरून जाऊ नका. आणि त्याने आम्हाला एक 10 किलोमीटर किंवा काय असेल 10-12 किलोमीटर जे काय असेल ते तो मागणं घेऊन आला. सो दिस वॉज अ टू निरोप जपान सोडतानाचे प्रसंग जे काही आहेत ते अविस्मरणीय आहेत हे दोन. आणि आमचा महत्वाचा एक कदाचित नंदू तुम्हाला तो फोटो पाठवेल, टोकियो स्टेशनच्या समोर आम्ही एक फोटो काढला आणि तिथलं एक मला वाटतं टोकियो स्टेशनच्या समोरच आहे ते, तिथलं एक जसं आपल्याकडे नागपूरला 0 माईल म्हणून एक आहे प्रकरण, की जिथे असं म्हणतात की नागपूरचं म्हणजे तो भारताचा सेंट्रल पॉइंट आहे नागपूर हे शहर, आणि तिथे एक 0 माईल म्हणून एक त्यांनी मॉन्युमेंट तयार केलेलं आहे. तसं टोकियोमध्ये मिड पॉइंट म्हणून एक तो टोकियो स्टेशनच्या इथे तो पॉइंट आहे आणि त्या ठिकाणी आम्ही एक फोटो काढलेला आहे, कदाचित नंदूला तो सापडला तर तो पाठवेल. दॅट वॉज मेस्मरायझिंग, म्हणजे फारच तिथला फोटो आणि ते सगळं फारच छान होतं. म्हणजे आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो, आपण डेस्टिनेशनच्या इथे आपली काय छबी साकारली, स्वीकारली, हे केली आणि तिथे आपला फोटो काढला. खूपच त्यावेळेला खूप आनंद झाला होता. परतीचा प्रवास हा कसा होता? आणि अर्थात तुम्ही पुन्हा जपान टू दिल्ली हे फ्लाईटने प्रवास केलेला, मात्र जाण्याची उत्सुकता जेवढी असते ना तेवढी येताना आपण खूप दमलेलो असतो, किंवा आता येताना परतीचा प्रवास हा साधारणपणे फार शांतपणे होतो. जाताना खूप जास्त गोष्टींचं आकर्षण असतं, तिथे जाऊन बऱ्याच गोष्टी पाहायच्या असतात, ती स्वप्न असतात. पण आता स्वप्न पूर्ती झालेली आहे जपानमध्ये, ती कशा पद्धतीची होती? आणि आता तो क्षण असा कधी आला की ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की खरोखर आपण जे काही 9 महिने आणि आधीच 1.5-2 वर्ष असा एकूण कालावधी, जो सगळा जी मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, जो अभ्यास केला, त्याचा आज चीज झालंय खऱ्या अर्थाने, असा जपान मधला कोणता तो क्षण? बिलकुल. ज्या दिवशी आम्ही सायकल प्रवास संपवून टोकियोमध्ये पोहोचलो, दिवस नंबर 194, 252 दिवसांपैकी दिवस नंबर 194, ह्या दिवशी आम्ही टोकियोमध्ये सायकलवरून संपूर्ण जेव्हा प्रवास पूर्ण करून पोहोचलो, तो जो टोकियो स्टेशनचा समोरचा जो फोटो आहे तो टोकियोत पोहोचलेला दिवसाचा फोटो आहे. तो तिथे सगळ्या तिथल्या लोकांनी आमचं स्वागत केलं होतं आणि दॅट वॉज ग्रेट. म्हणजे गेले 2 वर्षापासून जे उराशी स्वप्न बाळगलं होते त्या दिवशी संपलं होतं, त्या दिवशी ते साकार झालं होतं आणि अक्षरशः आनंदाने बेफाम झालो, नाचलो. आणि तू जसं म्हणतेस ते की स्वतःसाठी थोडीशी चैन, सेलिब्रेशन हे त्या दिवशी त्या रात्री केलं. बस एवढी एकच रात्र. आमची राहायची व्यवस्था पण चांगली झाली होती एका ठिकाणी, एका हॉस्टेलला राहायची व्यवस्था केली होती. तिथे आम्ही राहिलो, सगळे 2 रूम्स मिळाले होते आम्हाला. आणि मग त्यानंतरचे पुढचे 8 दिवस आम्ही फक्त टोकियो सिटी सायकली ठेवून दिला एका जागी, आणि ट्रेन मेट्रो, तिथे मेट्रोचं जाळं आहे भयंकर शहरामध्ये. त्याच्या एक मुक्काम अलीकडे योकोहामामध्ये पण असे 2 दिवस राहिलो होतो. योकोहामामध्ये तो माउंट फुजी आहे, फुजी सान त्याला म्हणतात, अलीकडे तो बर्फाचं शिखर आहे मोठं, बंद पडलेलं, म्हणजे डेड वोल्कॅनो, निद्रिस्त ज्वालामुखी, डेड वोल्कॅनो तिथे आहे. तिथे 2 दिवस आम्ही जाऊन फिरून आलो. तिथे अशीच आमची एका
टेम्पलच्या मॅनेजमेंटने जायची व्यवस्था केली, कारण तिथे वर जाणं शक्य नाही सायकल घेऊन. मग त्यांनी आम्हाला त्यांची गाडी दिली होती, जाऊन आलो. तिथे एक छोटासा एक गमतीदार किस्सा सांगणार काय. आम्ही प्रवास करताना खूप थंडी, एक तर प्रवासात खूप थंडी असायची, दिवसात खूप थंडी वाजायची आम्हाला. तर मग कुठेतरी दुपारी मधनं 2-2 तासांनी आम्ही थांबायचो कॉफी प्यायला. सगळ्यांना आमच्या बरोबर साखर आणि कॉफी असायची, ग्लास असायची, फक्त काय नसायचं, गरम पाणी नसायचं. गरम पाणी घेण्याकरता आम्ही कुठे थांबायचो. तर कुठे थांबायचो? पेट्रोल पंपावर थांबायचो. पेट्रोल पंपावरती जी स्टोअर रूम असते, काचेची रूम असते, आतमध्ये त्याचं ऑफिस असतं, तिथे हिटर लावलेलं असतं. हिटर, थंडीमुळे हिटर लावले असतं रूम गरम करण्याकरता. आणि त्या हिटर तापली वरती सिलिंगला काळं व्हायचं. तर ते काळं होऊ नये म्हणून ते पाण्याची एक किटली भरून ठेवायची त्या हिटरवर. ते गरम पाणी आम्ही कॉफी प्यायला मागून घ्यायचं. ते त्यांच्याकरता ते काय टाकाऊ होतं, ते काय फेकून नाही त्याला, ते काय पाणी तिथे पित नाहीत ते लोक. आम्ही आज जायचो आणि आपलं त्या जे काही जपानी शिकलो होतो थोडस, त्याच्यातून एवढं फक्त पाणी मागायचं. ते काय घ्या पाणी, आनंदाने घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही मग त्या ह्याच्यात बसून ते गरम पाण्यात कॉफी करून घ्यायचो आणि तिथे अर्धा पाऊण तास तिथे आम्ही कॉफी प्यायचो आणि पुढे निघायचो. त्या योकोहामाला जाताना अलीकडे, जस्ट योकोहामाच्या थोडस अलीकडे, त्या काचेच्या खिडकीतनं आम्हाला तो योकोहामा म्हणजे माउंट फुजी ते बर्फाच्छादित शिखर आहे ते दिसत होतं. बऱ्यापैकी दूर होतं ते. आता विचारायचं काय होतं की बाबा इथून किती लांब आहे, जायचं कसं तर ठीक आहे, जायचं कसं तर कळतं, इथून किती लांब आहे बाबा, आम्हाला जाता येईल का असं. म्हणून आमच्यातल्या त्या रामनी विचारलं जपनीज मध्ये, फुजियामा इकुरा देस का, असं विचारलं. इकुरा देस का याचा अर्थ झाला की फुजियामा तुम्ही केवढा दिला, किंमत किती, कॉस्ट विचारली. तो वेळाला आहे काय चाललंय, म्हणजे आपलं फिरतात फाटके सायकलवरनं आणि विचारतात ताजमहल केवढाला, अशी झाली ती परिस्थिती. त्याला आम्ही हसतो, त्याला आम्ही सॉरी म्हणालो. नाही असं त्याला म्हटलं तो चुकून बोलला, त्याला आलं नाही. त्याला ते फुजी-सान दोनोगुराई देस का असं त्याला विचारायचं होतं ऍक्च्युली, म्हणजे इथून किती लांब आहे. मग तो म्हणला ठीक आहे, ओके, तुम्ही त्याने आम्हाला सगळा पत्ता सांगितला किती लांब आहे सगळे. पण असे छोटे छोटे प्रसंग पण आले लँग्वेजमुळे. मग दुसऱ्या वर्षी आम्ही त्या टेम्पलला राहिलो, त्या टेम्पलच्या मॅनेजमेंटने आम्हाला दुसऱ्या वर्षी त्यांची स्वतःची गाडी दिली आणि आम्ही जो माउंट फुजी बघून आलो दुसऱ्या वर्षी. आणि मग त्याच्या दुसऱ्या वर्षी टोकियोमध्ये पोहोचलो. टोकियोमध्ये काय इंडो जॅपनीज असोसिएशनचे लोक होते, इंडियन क्लबचे लोक होते, रोटरीचे लोक होते, लायन्सचे लोक होते. सगळ्या लोकांनी आधी प्रचंड आमचं कौतुक, सेलिब्रेशन, सगळं काही कशाची शिल्लक कमी ठेवली नाही. जनरली ना असा म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आणि गाठीशी एवढे अनुभव आहेत, तर जनरली आपण जसं डायरी लिहितो तसे अनेक लोक ना प्रवास वर्णन लिहितात आणि त्या प्रवास वर्णनांची पुस्तकं झालेली आहेत. तुमच्यापैकी कोणालाही कधीही असं वाटलं नाही का की हा आपण एवढ्या आयुष्यातला एक खूप मोठा प्रवास इतका सुंदर केलेला आहे, तर त्यावर एखादं पुस्तक लिहावं? रोज असं वाटतं, रोज आल्यापासून एक दिवस असा गेला नाही की मला असं वाटलं, रोज असं वाटतं. पण ते अजून जमलं नाही, तो योग, तो मुहूर्त लागला नाही. खरंय, पण ते होईल, नक्की होईल, नक्की होईल, खात्री आहे. भारताकडे वळताना आता हा जपानचा प्रवास आणि जपानचा सगळा स्टे सुद्धा खूप सुखकारक होता तुमच्यासाठी, खूप गोष्टी तुम्ही शिकून आलात. आपण बोलता बोलता मगाशी म्हणालो की जसं तुम्ही एक पुण्यातली भेटवस्तू तुम्ही प्रत्येक देशात जी जी व्यक्ती भेटली तिला तुम्ही दिली, तशी जपान मधनं कुठची काही भेटवस्तू तुम्हाला मिळाली का, की लोकांनी अशा काही भेटवस्तू दिल्या? भरपूर दिल्या, भरपूर. कोणी जपानी छत्री दिली, कोणी जपानी चपला दिल्या, वेगळ्या वेगळ्या अशा छोट्या मोठ्या कसं सायकलवर मोठ्या वस्तू कॅरी करता येत नाहीत हे माहिती होतं त्यांनाही आम्हाला. आणि मोठ्या वस्तू तेव्हा छोट्या बारीक 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 वस्तू भरपूर मिळाल्या. कोणी पेन द्यायचं, कोणी स्टेशनरीचे आयटम द्यायचं. पण मग येताना वजन वाढलं नाही, असं फार नाही वजन वाढलं. पण मग तुम्ही जपान टू दिल्ली हा परतीचा प्रवास विमानाने केला आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही सायकलचा प्रवास केला. हे करण्यामागचं काय कारण होतं? कारण आता परतच जायचंय आपल्याला आणि आता आपला जे उद्देश आहे ते साध्य झालेला आहे. मग परत दिल्ली ते पुणे हा प्रवास सायकलनी करण्याचं कारण होतं?
रूट आखतानाच तसा आखला होता की जाताना पुणे ते मद्रास बाय आपल्या सायकलने मद्रास परत येताना दिल्लीत यायचं, दिल्लीतनं दिल्ली पुणे पुन्हा सायकलने प्रवास. कारण दिल्ली आम्ही बघितली नव्हती. पुणे आमच्यापैकी एखादा कोणीतरी गेला असेल, पण आम्ही पुणे त्यावेळेला तोपर्यंत दिल्ली नव्हती बघितली. म्हटलं आपण टोकियो जाऊन बघून यायचं, पण आपली दिल्ली बघायची नाही. हा काय प्रकार. आणि दिल्ली बघितल्यानंतर मग दिल्लीपासून पुण्यापर्यंत एवढा मोठा प्रवास केल्यानंतर राहिलं किती अंतर, 15-20 दिवसाचा प्रवास आहे फक्त. आपण तो सायकलवर नाही करायचा. तो पहिल्याच दिवसापासून प्लॅन करताना रूट आखतानाच तो आखला होता आणि तो आम्ही केला पूर्ण. पुण्यातले सगळे नातेवाईक, सगळ्यांच्या घरचे लोक दिल्लीत आम्हाला रिसिव्ह करायला आले होते एअरपोर्टवरती. सगळे बरेच जण म्हणले आता झालं, खूप झालं, आता या ट्रेनने या, पण नाही, ते सगळे परत गेले. आम्ही सायकली चालवत जिथे जमीन तिथे सायकल, जिथे समुद्र तिथे बोट किंवा विमान. बरोबर. तर असं सगळी तुम्ही छान ती रूपरेषा आखली. पुण्यामध्ये फायनली तुम्ही 9 महिन्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या नातलगांना भेटलात किंवा पुन्हा आता पुण्यामध्ये आलात. तर तो अनुभव कसा होता की ते सगळेजण पुन्हा एकदा सगळे भेटले तुम्हाला अनेक महिन्यांनंतर, आणि ज्यांच्याशी फक्त आतापर्यंत पत्रव्यवहार होत होता. आज आपण आपल्या घरच्यांशी 2 दिवस बोललो नाही तरी आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मी 9 महिने त्यांचा आवाज सुद्धा ऐकला नव्हता, आणि आता सगळे तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार होते. तर तो अनुभव, तो क्षण. नाही, आम्हाला जसं नंदू म्हणला की म्हणजे घरचे सगळेजण दिल्लीला भेटायला आलेच होते आणि मित्रमंडळी सगळी जी होती ती पुण्यामध्ये आली, भेटली, आणि ती आम्हाला ऍक्च्युली आमच्या बरोबर मुंबईपासूनच होती आमच्या बरोबर. म्हणजे ती आम्हाला मुंबईतच भेटायला आली होती आणि मग मुंबईपासून आम्ही सगळेजण सायकलवरनं परत पुण्याला आलो परत. म्हणजे सगळाच तो जादूमयी प्रवास होता सगळा तो. म्हणजे जातानाचा आमचा काय म्हणायचं निरोप समारंभ आम्हाला सगळ्या लोकांनी थेऊरपर्यंत साथ दिली आणि येताना आम्हाला मुंबईपासून पुण्यापर्यंत ते घेऊन आले. एवढं ते बॉन्डिंग आमचं सगळं मित्रमंडळींचं जे होतं, आणि केवळ नाही म्हणजे विसरणं शक्य नाही, ते अविस्मरणीयच होतं सगळं प्रकरण. त्यावेळेला तुमचं स्वागतही खूप मोठ्या पद्धतीने पुण्यात झालेलं असेल. नक्कीच. पण जाताना एक उद्देश, एक ध्येय घेऊन तुम्ही गेलेलात. येताना बऱ्याच गोष्टी शिकून आलात आणि पुढच्या प्रवासाचं प्लॅनिंग करून आलात का? हो. पुढचा प्रवास फक्त खूप लांबले, पण कोणते केले, काय काय, म्हणजे पुणे ते जपान आणि पुन्हा जपान टू पुणे असा प्रवास केल्यानंतर पुन्हा असं काहीतरी करूया अशी इच्छा तुमच्या सगळ्यांमध्ये होती का? आणि त्या दृष्टीने काय पावलं उचलली? ती आमची होतीच, पण आमच्यातले दुसरे आमच्या मोठ्या ग्रुप पैकी जे लोक जाऊ शकले नव्हते त्यांनी मग आमच्याकडनं प्रेरणा घेऊन, स्फूर्ती घेऊन एक पुणे लंडन पुणे अशी एक स्कूटर टूर प्लॅन केली आणि ते 4 जण लंडनला जाऊन आले. आम्ही 83-84 ला आमचा प्रवास झालेला आहे आणि त्या लोकांचा 86 ला 2 वर्षानंतर झालेला आहे. मग आल्यानंतर त्यांची तयारी सुरू केली, त्यांनी त्यांचा प्लॅन केला, पण त्यांना सायकलवरून जायचं नव्हतं. ते म्हणले आपण स्कूटरवरून जाऊ. मग ते बजाजला अप्रोच झाले, काही असेच पुन्हा फंड रेझिंग ते त्याच माध्यमातून गेले आणि जवळपास ते 10 का 11 देश युरोपातले सगळे लंडन पर्यंत जाऊन फिरून आले. 2 महिन्याचा त्यांचा प्रवास होता. तो एक मोठी अचिव्हमेंट, आम्ही आल्यानंतरची एक मोठी आमच्याच ग्रुपची दुसरी अचिव्हमेंट. इव्हन तुम्ही ज्या स्लाइड शो जे केलेले आहेत ना, मग इथे भारतात आल्यानंतर त्याचा तुम्ही कसा उपयोग केलात किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे स्लाइड शो पोहोचतील यासाठी काही प्रयत्न केले? ज्या स्लाइड्स काढून आणल्या त्याचं मग परत सगळं वर्गवारी केली, त्या लावल्या, कंट्री वाईज वेगळ्या वेगळ्या सगळ्या केल्या. त्याची एक स्टोरीमध्ये म्हणजे कॉमेंट्री वगैरे नाही केली, म्हणजे त्याची रेकॉर्डेड कॉमेंट्री नाही. आम्ही स्लाइड शो करताना स्वतः तोंडाने बोलायचं आणि मग सिंगापूर पासून टोटल जपान पर्यंत असं एक सिक्वेन्सनी तो सगळा स्लाइड शो आम्ही दाखवायचो. कुठे गेलो, कसे गेलो, ही स्लाइड कुठली, इथे काय झालं. जसं आता आपण गप्पा मारतोय तशा गप्पांच्याच ह्याच्यामध्ये सगळं अख्खा जवळपास 1.5 तासाचा स्लाइड शो आम्ही आल्यानंतर जवळपास 2-3 वर्ष तो चालला होता. खूप फिरलो साईड्स घेऊन, बऱ्याच ठिकाणी जाऊन, कॉलेजमध्ये, समारंभामध्ये
मोठे लोक बोलवतील तिथे जाऊन तो केला. आता तुम्ही 6ही जण हा जो ग्रुप आहे, तर आता सध्या तुम्ही काय करताय आणि सध्या काय अजून डोक्यात अजून ते आहे का, किंवा मनात अजून ते आहे का की अजूनही अशा ट्रिप्स आपण करू शकतो? नाही, आता मग त्यानंतर खूप मोठी गॅप पडली. म्हणजे हे 86 ला लंडनला जाऊनंतर मग सगळेजण आपापल्या संसाराला लागले, जे ते आपापल्या वैयक्तिक करिअर बिल्डिंग झालं थोडंसं, त्याच्यात गेले. सगळे आम्ही रेग्युलरली भेटत होतो, पण मग असं कुठला मोठा साहसी उपक्रम आमच्या हातून मग नाही झाला. मग आता 2011 पासून आम्ही परत सुरुवात केली. 2011ला आम्ही मोटरसायकलवरनं सगळ्यांना वाघा बॉर्डरला, हा सगळा ग्रुप, मग जास्ती लोक होते, 8 जण होते, वाघा बॉर्डरला जाऊन आलो आम्ही सगळ्यांना, अमृतसरला. नंतर मग 2013 मध्ये नथुला पासला जाऊन आलो, सिक्कीमला, गंगटोकला. नंतर 2018 मध्ये कन्याकुमारीला जाऊन आलो. या 3 ट्रिप झाल्या आणि आता आम्ही पुढची ट्रिप प्लॅन करतोय परत पुढच्या वर्षीची. त्याच्यावरती योजना चालू आहे, प्लॅन करणं चालू आहे त्याच्यावरती. पुन्हा एक इंटरनॅशनल टूरच ठरली होती ऍक्च्युली, पण ती आता या कोरोनामुळे सध्या रहित केली आहे. आम्हाला जायचं होतं परत म्यानमार, थायलंड, मलेशिया, सिंगापूरला जायचं होतं, पण ते ह्या सध्याच्या दिवसामध्ये शक्य नाहीये. म्हणजे ती जिद्द अजून कायम. ओ येस, मग ते मगाशी म्हणून तो किडा अजून वळवळतोय, जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चालणार आहे. तर आता आम्ही भूतानचा प्लॅन करतोय पुढच्या वर्षी. ते पुण्यापासून थेट भूतानपर्यंत जाऊन परत याचा प्लॅन आम्ही सध्या तो शिजतोय. वा, आणि नक्कीच सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल, कारण आता अनेक सोयी सुविधा सुद्धा वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची मदत. नाही, त्यातलं महत्वाचा पार्ट असं आहे की आता सगळ्यांची साठी उलटलेली आहे. हो, त्याच्यानंतर ह्या वयामध्ये सुद्धा ती जिद्द आणि ते मला असं वाटतं, असं साहसी आणि धाडसी कार्य करायचं असेल तर एज इज जस्ट अ नंबर. येस येस, ऍब्सोल्युटली. आणि हे तुम्हाला रोज जाणवत असेल. जेव्हा तुम्ही एवढी मोठी टूर करून आल्यानंतर ती जी जिद्द आहे ती कायम राहिली तर त्याला खरा अर्थ आहे. अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न असता की ही सगळी टूर छान झाली आणि आपण सुरुवातच अशी केलेली की ह्या टूर मधनं तुम्ही काय शिकलात, तर बऱ्याच गोष्टी शिकलात आणि ही टूर तुमच्या कायम लक्षात राहील. तर त्याबद्दल अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आणि असं काहीतरी धाडसी कार्य, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची जर संधी मिळाली तर असं काहीतरी वेगळं करणं आणि आपल्या देशाला एका चांगल्या दृष्टीने दुसऱ्यांसमोर आपल्या देशाचा आदर्श ठेवणं, यासाठी आपल्या प्रेक्षकांनी आणि तरुण वर्गाने काय प्रयत्न करावे, त्यासाठी तुमच्याकडनं एक छानसा सल्ला. मी याच्यातनं काय शिकलो तर मी स्वयंशिस्त, म्हणजे एक सेल्फ रिस्पेक्ट असं म्हणता येईल त्याला, आणि लोकांच्या करता एक आदर्श, किंवा आपण जसं मी जपानी माणसाकडनं काय शिकलो, जपान देशाचं नाव हे कुठेही वाईट झालं नाही पाहिजे, तसं मी याच्याकडनं शिकलो भारत देशाचं नाव मी कुठेही वाईट करणार नाही. हा माझ्याकडे त्याच्यातनं आलेला एक शिक्षण आहे आणि ते मी लोकांना नक्कीच पसरवतो की तुम्ही जेव्हा भारतीय म्हणून बाहेर परदेश, आता मी कामाच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला बाहेर पण गेलेलो, पण असा कधी प्रसंग हे समजा आला तरी सुद्धा भारतीय म्हणून मी कुठेही माझ्या देशाचं नाव खराब करणार नाही. हा नक्कीच माझ्या सगळ्या मित्रांच्या करता किंवा सगळ्या लोकांच्या करता माझा म्हणजे संदेश वगैरे हा खूप मोठा शब्द आहे, पण माझा एक ऍडवाइस राहील असं मला वाटतं. तू काय सांगशील? मी शिकलो की बाबा, जर तुमच्याकडे धाडस असेल, तुमच्याकडे साहस असेल तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे आमचे एक आठवण सांगतो, एक खूप लोकांनी मला प्रश्न विचारले की अरे हे सगळं कसं केलं, तुम्हाला घरातनं परवानगी कशी मिळाली, तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला, असे खूप लोकांनी विचारलं. आणि मी विचारलं होतं की नाही मिळाली, आम्हाला काही फारसा संघर्ष करावा लागला नाही परवानगी मिळवण्याकरता. आमच्या आई वडिलांनी सपोर्ट केला, आमच्या घरातल्यांनी सपोर्ट केला. तर हे कसं काय शक्य आहे? तर असा एक प्रसंग नंतरच्या काळात आम्ही युथ हॉस्टेल असोसिएशन म्हणून एक संस्था आहे वायचे, तिथे आमचे एक खूप सिनियर मित्र आहेत प्राध्यापक प्र के घाणेकर.
खूप मोठा माणूस आहे, त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेत ह्या विषयावरती, सगळ्या ट्रेकिंग या विषयावरती. तर त्यांना नेहमी असं लोक विचारतात की एवढे तुम्ही ट्रेक केले, अगदी अख्खा हिमालय, अख्खा सह्याद्री पालथा घातला, तुम्हाला घरातनं परवानगी कशी मिळाली, काय कुठे अडचण नाही का आली? तर त्यांचं एक उत्तर नेहमी ठरलेलं आहे. ते म्हणतात घराचा उंबरठा ओलांडणे एवढी एकच अडचण असते. एकदा तो उंबरठा ओलांडला की पुढे काही अडचण नाही. तेवढं फक्त तुमच्या धाडस पाहिजे की घराचा उंबरठा ओलांडणे, बस. तो एक ती टेकडी चढली की मग एव्हरेस्ट सुद्धा त्याच्यापेक्षा खाली. असं त्यांचं कायमची शिकवण आहे, ती मी कायम मनात ठेवले की खरंच आहे, घरातनं एकदा बाहेर पडायला शिकलं ना की माणूस बरोबर आपलं सगळं करायला शिकतो. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, जसं नंदू म्हणला आता की घरातल्या लोकांची परवानगी किंवा या गोष्टी, खरंच असं आठवत नाहीये की आपण परवानगी घेतली होती का खरं या टूरला जाण्यापूर्वी. इतका सपोर्ट सगळ्यांच्या घराचा होता की म्हणजे मला आठवतंय मी काही घरी असं परवानगी वगैरे असं काही हे नव्हतं केलं. मी सांगितलं होतं की मी जाणार आहे आणि त्याच्यावरती आई वडिलांचं किंवा कुणाचं असं ऑब्जेक्शन नव्हतं. कारण अगोदर सगळे सफरी केलेल्या, गड किल्ले केलेले, त्यावेळेला सुद्धा काही असं नाही इकडे तू जाऊ नकोस, इकडे तू करू नकोस, असं कधी आम्हाला अडवणूक कधीच झाली नाही. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट हा होताच पहिल्यापासून आणि अजूनही आहे. म्हणजे नंदूनी जसं सांगितलं की 2011 नंतर आम्ही परत जसं वाघाला गेलो किंवा कन्याकुमारीला गेलो किंवा याला गेलो, घरच्यांचा सपोर्ट त्याला आहेच, त्याशिवाय होऊच शकत नाही. जसं उंबरठा ओलांडणे हा एकच हे असतो, तो आपल्या मनात असतो, तो मनातनं बाहेर काढला की विषय संपला. खरोखर म्हणजे या सगळ्या गोष्टीचं आणि तुमच्या जपान सफरीचं एक छानसं पुस्तक झालंच पाहिजे. उंबरठ्यावर आहात, उंबरठा ओलांडण्याचा नक्कीच प्रयत्न कराल आणि खरोखर आम्हाला असं हे पुस्तक रूपाने तुमचे अनुभव वाचायला लवकरच मिळतील अशी मी अपेक्षा करते. खूप छान सहभाग होता या सगळ्या मुलाखतीमध्ये. मला वाटतं पुन्हा एकदा राहुल मामा टेक्निकल एरर आहे आणि तो जॉईन होऊ शकत नाहीये, पण तरी सुद्धा त्याचेही अनुभव खूप छान होते. तुम्ही दोघांनी खूप सुंदर गोष्टी आमच्या बरोबर शेअर केल्या आणि आम्हाला एक प्रेरणा दिली. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि लवकरच तुमच्या हातनं पुन्हा एकदा अशीच एखादी छानशी टूर घडू दे, पुन्हा एकदा मुलाखत घेण्याची संधी मिळू दे अशी आशा करते. आणि आजच्या भागात आणि या संपूर्ण मुलाखतीमध्ये इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप मजा आली.